व्यक्तीला आत्मनिर्भर, जागरूक आणि सक्षम करणारं शिक्षण हे सशक्तीकरणाचे एक सामर्थ्यशाली साधन आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. शिष्यवृत्ती योजनेच्या आदिवासी समाजातील लाभार्थ्यांना त्या आज नवी दिल्लीत संबोधित करत होत्या. जेव्हा समाजातील सर्व घटक सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगती करतील, तेव्हाच खरा विकास साधता येईल, हे त्यांनी अधोरेखित केलं. सरकारी शिष्यवृत्ती योजनांनी आदिवासींना उच्च शिक्षण आणि नवीन संधी उपलब्ध करून देऊन त्यांचं जीवन बदललं आहे. भारतात प्रतिभेची कमतरता नाही आणि अशा प्रतिभेला ओळखणं, तिचं संवर्धन करणं आणि या प्रतिभेला बहरण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज राष्ट्रपतींनी व्यक्त केली. केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून आदिवासी समाजातील तरुणांना सक्षम आणि उन्नत करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहे. शिष्यवृत्ती योजना केवळ आर्थिक मदतीचं साधन नसून त्या तरुणांच्या स्वप्नांना पंख देणारं माध्यम आहे, असं राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या. ज्या तरुणांमध्ये प्रचंड प्रतिभा आहे, मात्र संसाधनांच्या अभावामुळे त्यांची प्रगती खुंटली आहे, अशांच्या जीवनात शिष्यवृत्ती नवीन संधींचे दरवाजे उघडते, असं त्यांनी सांगितलं. तरुणांनी, विशेषतः आदिवासी समाजातील तरुणांनी आपली मुळं आणि आपल्या लोकांना विसरू नये, असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. भारत अमेरिका